मकरंद स्वतःचं वेगळं घर घेतोय? तेच ना, म्हणजे आता आमचं एवढं मोठं घर असताना त्याला स्वतःचं वेगळं घर कशाला हवंय? त्याला सुद्धा वाटत असेल ना की आपलं स्वतःचं वेगळं घर असावं. काही दिवसापूर्वी तो मला स्वतःहून म्हणाला होता की त्याला हे असं आमचं एकत्र राहणं हे आवडतंय. पण सुनांना आवडत नसेल ना. तर न आवडायला काय झालं? तर काहीही असू शकतं. म्हणजे त्यांना जो काही त्रास होत असेल त्या काय तुला सांगणार आहे? त्यांच्या नवऱ्यालाच सांगणार ना. अरे आमच्या घरात कसला त्रास आहे त्याला? त्यांना हवी तशी प्रायव्हसी मिळत नसेल तुमच्या घरात. प्रायव्हसी? हे बघ आप्पा, काळ बदललाय आता. हर्षदाला समजा तुमच्या सगळ्यांबरोबर एकत्र राहणं कम्फर्टेबल वाटत नसेल तर ही गोष्ट ती तिच्या नवऱ्याला सांगणार ना, का तुला सांगणार आहे? अरे पण आमच्या घरामध्ये अनकम्फर्टेबल वाटावं असं काय आहे? काहीही असू शकतं. म्हणजे तिला तिच्या नवऱ्याबरोबर निवांतपणे बोलता येत नसेल किंवा तिच्या इच्छेविरुद्ध तिला जास्त कामं करावी लागत असतील की जी करत असताना तिला तिची स्वतःची कामं बाजूला ठेवायला लागत असतील. ते मग अशा परिस्थितीमध्ये कोणालाही असं वाटणार ना की आपलं स्वतःचं वेगळं असं घर असावं की जिथे आपण कम्फर्टेबली आपल्याला हवं तसं आपलं आयुष्य जगू शकू. खरं रे, हे असं असू शकतं. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.